राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहतोय. सलामी जोडी मैदानात साहिल आणि स्वयं. गोलंदाजी मार्गवरती सज्ज येतो नितेश, निजे संघाचा कर्णधार सामना करेल. साहिल. चला सामन्याला सुरुवात होते. निजे विरुद्ध पिसवली. पहिला चेंडू भिरकावला येतो. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला चेंडू जातो थेट विकेट एरिया आहे. येते मात्र पहिला वेळेला चौकार. फलंदाज तरुण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. षटफलंदाज चेंडू होता. चेंडू थेट पाठवला होता स्क्वेअर बाउंड्रीच्या दिशेला. ऑफिस डिलिव्हरी बॅटची काढा लागली. फंगल पाहायला मिळते. पण एकदा पूर्ण केली जाईल. एका धावची भर धावसंख्या होती ती 5. ऑफिस डिलिव्हरी होती नितेश यांच्याकडून. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची काढा लागली. चेंडू बनवतो थेट थर्मॅनच्या दिशेला 30 सर्कल मध्ये. एकदा पूर्ण केली जाईल. या सामन्यामध्ये सुद्धा तुम्हाला लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळते. ते साहिल आणि स्वयं सामना करतो. साहिल वर पिच डिलिव्हरी कव्हरच्या दिशेला फटकावला. चेंडू कार्पेट शॉट. खेळाडू त्याने तिकडे खराब क्षेत्ररक्षण. अत्यंत कचाक क्षेत्ररक्षण. आणि पंचांनी इशारा दिला तो चौकाराचा. येते इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. उंबरडे संघाच्या कर्णधार आणि वसार संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे इनिंग ब्रेक्स मध्ये. पुन्हा सज्ज नितेश. शॉर्टबॉल चेंडू कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या होती ती 11. बॅटची कडे लागली होते मात्र काय ड्रॉप होते. झेल सुटला तो यष्टी रक्षकाच्या हातामधून. जीवनदान मिळते ते साहिलला. आतापर्यंत महागडे षटक ठरले ते म्हणजे नितेश याचं तब्बल 11 धावा निघाल्यात 5 चेंडू मध्ये. आणि या षटकातला शेवटचा चेंडू. शॉट पंचांच्या डोक्यावर सीमारेषेच्या जवळ खेळाडू तैनात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. प्रितेश तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटकाची समाप्ती होते 2 धावांनी. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा झाले ते 13. महागडे षटक ठरले थोडंसं नितेश याचं. 13 धावा कुठले आहेत. 2 चौकार पाहायला मिळेल आपल्याला. 2 डबल आणि 1 सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाची धाव संख्या झाली ती 13. बिनबाद 13.
चला चला सामना स्पीडअप करायचा आहे. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन परण पाटील पंचाच्या उजव्या बाजूने. राईट राऊंड द विकेट. सामना करतोय स्वयं डावखुरा फलंदाज. दुसरं षटक मार्गस्थ. रिवर्स करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा फलंदाजाचा कल असतो. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू येता कव्हरच्या दिशेने परंतु सीमारेषेवरती चांगला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अमूल्य 2 धावा वाचवल्या. इथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षकाला थोडीशी धोकापट पाहायला मिळते सीमारेषेजवळ. टिपिकल कॉपी बुक शॉट पाहायला मिळतं. कव्हरच्या दिशेला टोलायचे परंतु सीमारेषेवर अप्रतिम असे क्षेत्ररक्षण केलं होतं नेजे या सलामी जोडी मैदानामध्ये शाबूत राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय ते साहिल आणि स्वयं. लेफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी जमिनीवर हात सरसावले आणि वाईटचा इशारा. अवांतर धावेची भर पडते. धावसंख्या एक अवांतर धावाने एक धाव पूर्ण केली. धावून अशा 2 धावा मिळतील या चेंडूवरती. अवांतर चेंडूवरती धावसंख्या होती ती 17. वसार गावचे मान्यश्री रघु वायले साहेब कुठे असतील तर त्यांनी मंचावरती येण्याची कृपा करावी. वसारगावचे रवी वायले साहेब. पुन्हा एकदा शपल करून येण्याचा प्रयत्न. इथे मात्र खेळाडू येतोय. अप्रतिम झेल मनाल खेळाडू तैनात. अप्रतिम झेल पुन्हा पाहायला मिळालं परंतु चेंडू हातात ठेवण्यामध्ये यशस्वी. आणि येथे मात्र पहिला वेळेला धक्का आपल्याला पिसेल संघाला पाहायला मिळतो तो स्वयंच्या रूपात.
लागतंय साहिलला. बॅटची कडा लागली, चेंडू परत होत आकाशामध्ये आणि अप्रतिम झेल आपण तिथे मनाल पाटील याच्या मार्गाने पाहायला मिळाला. थोडासा फंबल पाहायला मिळाला, परंतु चेंडू हातामध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी आणि येथे मात्र साहिलला माघारी परतावं लागतंय. ओव्हरपिच डिलिव्हरी, बॅटची काढा लागली, चेंडू परत थेट यशस्वी मागे परत एकदा पूर्ण केली जाईल. शॉर्ट फाईन लेगला मनाल पाटील 38 सर्कल मध्ये आपण पाहू शकतो. शॉर्ट फाईन लेग आहे. लेफ्ट हँड थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन. पुन्हा एकदा बॅटची काढा लागली, चेंडू गेलाय तो, इथे मात्र अप्रतिम झेल टिपला जातो. विशाल पवार इथे मात्र स्वयंला माघारी जावं लागतंय. सलामीवर जोडी तंबूत परतते. दुसरा धक्का स्वयंच्या रूपात, गडी बाद. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चौका. अप्रतिम झेल पाहायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाही. अर्शकोले दाडीच्या दिशेने येतो तो चौकार. निलेश भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आहे. पिसवणी संघ विजय झाल्यानंतर विजय संघाला पिसवणीला 1000 रुपयांचं रोख पारितोषिक निलेश भोईर यांच्या मार्फत पिसवणी संघासाठी असणार आहे. या सामन्यात पिसवणी संघ विजय झाल्यास निलेश भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक पिसवणी संघाला असेल. सांगिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो मनाल विजय संघाचा. दोन षटकांती 22 दोन गडी बदल्यात 22 संघ. नेल्सन फिगर ऑन द स्कोर बोर्ड. इनिंग ब्रेक्स मध्ये उंबरडे विरुद्ध वसार दोन्ही संघांच्या संघाने यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. उंबरडे विरुद्ध वसार संघ दोन्ही संघांच्या संघनायकाने यायचंय नाणेफेकीसाठी. सांगी तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो मनाल. रायटनवरती विकेट चा मारा. पहिला चेंडू ऑफ स्टंप, परंतु सन्मानजनक खेळाय तो कव्हरच्या दिशेने, परंतु दोनदा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 धावांची दर धावसंख्या होती 24. वाढत ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. चांगला चेंडू होता, तर सन्मानजनक टोला. संजय
च्या बॅटमॅन पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या. पुन्हा त्या वार्डाचा ऑफस्टंप सात आणि खराब खराब क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या मागे शॉट फाईल लेगचा खेळाडू चेंडू पसार होते हातामधून आणि येतो तो चौकार. अशा 5 धावा. पंचांचा इशारा. पंचक मिळतं या चेंडूवरती. चांगला बॅकअप इथे मिळाला नाही आणि या खराब बॅकअपचा भुगतान त्यांना करावं लागणार आहे ते चौकाच्या रूपात. 1+4 5 धावा अंकित केल्या जातील स्कोअर बोर्ड वरती. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 29. खराब थ्रो पाहायला मिळाला होता यष्टीरक्षकाकडून आणि मागे बॅकअप असलेल्या खेळाडूकडून सुद्धा चूक झाली आणि चुकीला माफी नाही. 4 धावा या थ्रोवरती मिळतील. अशा 5 धावा मिळतील या चेंडूवरती. पंचक. धावसंख्या होती 29. पुन्हा एकदा गोलंदाज जम्मनाल सामना करतोय तो सुजित. कव्हरच्या दिशा डोलावा चेंडू कार्पेट शॉट. सीमारेषा जवळ खेळाडू पाहतात परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या होते ती 31. कार्पेट शॉट पाहायला मला सुजितच्या बॅटमधून. कव्हरच्या दिशेला खेळाडू तैनात होता. 2 धावांचे समाधान मानावं लागेल. गोलंदाजी करतो तो मनाल. ओहो सुंदरशी गोलंदाजी. डॉट बॉल चेंडू मनालाच्या गोलंदाजीमधून. निर्णायक सामन्यातला निर्णायक चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो मनाल. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. जोरदार हल्ला चढवला होता मनाल्याने. इथे मात्र बॅटची कडा लागते. चेंडू आधी पायावरती. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या होती ती 32. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले ते मनाल्याने. वाढू शब्द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. कट करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षक हातात. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. षटक संपते. षटकांती धावसंख्या होती ती 33. एक ओव्हरथ्रो सोडला तर साधारणतः एक उत्तम षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु ते खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ओव्हरथ्रोचा. 5 धावा मिळाल्या होत्या. नंतर हे षटक आपल्याला सुंदर षटक असं आपल्याला पाहायला मिळालं असतं मनाल्याचं. 11 धावा खर्ची केल्यात आतापर्यंत. मनालनी धावसंख्या झाली होती 33. 2 गडी बाद 33. सांगित चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते सँडी संतोष. उंबारडे आणि वसर संघाचे संघनायक त्वरित टॉससाठी यायचंय. उंबारडे आणि वसर संघ उंबारडे संघाचे आलेलं आहे. उंबारडे संघाने ते मात्र लवकरात लवकर यायचंय. ताबडतोब आपण उंबारडे संघाचे संघनायक इथे आलेलं आहे. तर वरसर संघाने यायचंय लवकरात लवकर टॉससाठी. पंचांच्या डाव्या दिशेने मारा करेल तो सँडी संतोष. संजय याला सांगित चौथं वैयक्तिक पहिलं षटक मार्गस्थ. धावसंख्या 33. वाईड शब्द ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. खूप बाहेरचा चेंडू होता. इथे मात्र पंचाने इशारे केले तो वाईटचा अवांतर धावेचा. एक अवांतर धावेची भर पडते. धावसंख्या होती ती 34.
क्लीन बॉल. इथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू होता. सफल खेळून होण्याचा प्रयत्न संजयचा, परंतु अप्रतिम गोलंदाजी मॅग्निफिसंट आहे. क्लीन बॉल गडी बाद. धावसंख्या आपल्या पायामध्ये 34. शेवटचा षटक हातात होतो संतोष. पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली. पुन्हा ओव्हरपिच टाकल्या, चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेला, खेळाडू तैनात आहे. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. इथे मात्र बाद होतो साहिल. आला पावली माघारी जावं लागतं साहिलाला. गडी बाद. संघाने पाचारण केलं ते विवेक याला. चांगला फटका खेळता आला असता, धावा जमवता आला असता, परंतु फटका चुकला. तर एलिव्हेशन मिळालं, थोडीशी ताकद कमी पडली. खेळाडू पेहनत होता सीमारेषेजवळ. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. करणे यांनी सीमारेषेजवळ सेफ हँड्स. आणि हा चेंडू असेल तो हॅट्रिक चेंडू. हो बॉक्समध्ये टाकला चेंडू होता, खणून काढलेला चेंडू. चेंडू पाठवला तो स्क्वेअर लेगच्या दिशेला. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या होते ती 35. आतापर्यंत 3 चेंडू टाकण्यात आले. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केले त्या संतोषाने, आणि त्यामध्ये 2 बळी टिपले, महत्वाचे बळी टिपले होते ते संतोषाने. फलंदाजाला जखडून ठेवलं तर मोठ्या धाव्यांपासून. अप्रतिम गोलंदाज आपल्या संघासाठी करतो संतोष. निर्णायक षटक हाताळतोय. 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या ते संतोषाने. आणि खराब सोयर मारा. पंचांचा इशारा वाईटचा. अवांतर धाव. अवांतर धावची भर. धावसंख्या होती ती 36. बरकटलेली गोलंदाजी. ऑफिस डिलिव्हरी पेरण्याचा प्रयत्न, परंतु चांगला रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग. याच्यामध्ये 2 धाव पूर्ण केल्या जातील धावून. उत्तम असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धाव पूर्ण केल्या जातील. धावसंख्या होते ती 38. धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचं षटक हाताळतो, निर्णायक षटक हाताळतो संतोष. लॉंगॉनच्या खेळाडूला सीमारेषेच्या जवळ धाडण्यात आलंय. हो फुलटॉस चेंडू होता, डीप झालेला चेंडू. येथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड कॉलिंग संजय यांच्या मार्फत. विवेक यांच्या मार्फत चांगली रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली ती 40. आणि षटकातला शेवटचा चेंडू असणार होतो म्हणजे संतोष याचा. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय.
वाईड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हरी, सोयर मारा पुन्हा एकदा, अवांतर धावेची भर, धावसंख्या होती 41. शेत चेंडू टाकण्यामध्ये थोडस हो, सुंदरशी गोलंदाजी, चेंडू आला तसं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मध्ये षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 4 षटकांची धावसंख्या झाली ती 41. 42 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे नियोजन संघासमोर. या सामना उंबर्डे विरुद्ध वसार. चार गड्यांच्या मोबदल्यात धाव झाली ती 41. 42 धावांचं आव्हान असणार आहे ते नियोजन संघासमोर. पुढील सामन्याचं आपण समालोचन करावं. माझे गुरुवर्य ज्यांनी मला या समालोचन क्षेत्रामध्ये माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि माझ्याकडून जे चांगलं होईल ते बाहेर काढण्याचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो, माझे मार्गदर्शक प्रसाद परब सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच दिनेश. थँक्यू सो मच कुणाल आचरेकर. यापर्यंत वळूया. चला फलंदाज पाठवायचे आहेत जर्मन क्रिकेट संघ निळजे. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. 10.5ची गती राखायची सामना जिंकण्यासाठी. इव्हन स्टार्ट खूप चांगला मिळाला होता. चांगली बॅटिंग आपण बघितली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. खास करून नितेश षटकात आपण बघितलं तर 18 धावा खर्च झाल्या होत्या, पण त्यानंतर आपण बघितलं की चांगलं कमबॅक 13 धावाचं षटक बघायला मिळालं होतं. 18 नाही 13 धावा खर्च झाल्या होत्या आणि सुरुवात चांगली मिळाली पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये, पण ती निरंतरता बघायला मिळाली नाही. गोलंदाजी फलंदाजीमध्ये धावसंख्या थोडीशी कमी बघायला मिळते आणि अवघ्या 41 धावा अंकित झाल्या त्या पिसोली संघाच्या. आणि 42 धावसंख्येचं एक आव्हान घेऊन, एक छोटंसं म्हणणार नाही मोठंही म्हणणार नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण काहीच भाकीत करू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे फलंदाज आघाडी फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतात. विशाल पवार आणि त्याचबरोबर नितेश पाटील या डावाची सुरुवात करण्यासाठी. 42 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. सेकंड राऊंडचा आपण हा फर्स्ट मॅच बघत आहोत आजच्या दिवसातला.
प्रतीक इलेव्हन गावदेवी हेदुटणे संघ पहिल्याच मॅचमध्ये पराभूत झाला. निर्जय संघाने त्यांना पराभूत केलं. नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघितलं जुळमुली संघ जिथे मात्र धावसंख्या जास्त करू शकला नाही. अवघ्या 43 धावा त्यांनी अंकित केल्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 44 धावसंख्येचा पाठलाग पिसावली संघाने लिलया केला. सामना जिंकला त्या ठिकाणी. आणि सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण बघत आहोत. 42 लक्ष आहे. 42 रन्स टू विन. बघायचं मागच्या मॅचमध्ये एवढे काही खास आकडे नव्हते. खास करून विशालला खूप लवकर बाद झाला होता, 0 बाद झाला होता. आणि या मुवमेंटला बघायचं कशा प्रकारे ही पार्टनरशिप सुरू होणार. सामना हा 2 खेळाडूंच्या मध्ये कशी सुरुवात आपल्या संघाला करून देतील. बोली मार्ग षटक क्रमांक पहिला गोलंदाज घेऊन येतोय स्वयं. पॉवर प्लेचं एकमेव षटक तो हाताळेल. एकमेव षटक त्याला इथे टाकायचं आहे स्वयंला. आणि स्ट्राईक केला नितेश पाटील संघाचा संघनायक. पहिला चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह तिथे शतषका त्या ठिकाणी जिथे चेंडू कव्हर करेल क्विक सिंगल. आणि एकदा तिथे कंप्लीट केले नितेशने. एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. क्वचित असे आपण संघ बघतो कुणाल की ज्या ठिकाणी त्या संघाच्या माध्यमातून अधिकृत अनाउन्समेंट होते एखाद्या संघाच्या संघनायकाची, संघनायक म्हणजेच व्हाईस कॅप्टनची, कॅप्टन व्हाईस कॅप्टन. त्या निश्चय संघ अशा प्रकारे हा संघ बघायला मिळतो. जेव्हा त्यांची स्पर्धा संपन्न होते त्याच वर्षी ते लोक डिक्लेअर करतात की यावर्षी थ्रू आउट द टुर्नामेंट कुठला संघनायक जबाबदारी सांभाळणार. आणि प्रत्येक वर्षी संघनायक बदलत राहतात त्यांचे. ही ओळख आहे निर्जय संघाची. स्ट्रायकिंगला विशाल पवार. स्वीप केलाय. शतषक त्या ठिकाणी समोर उभा आहे स्क्वेअर लेग मध्ये. विवेक माळी चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाज विशालने पहिल्यांदा खातं उघडलं स्पर्धेमध्ये. त्याची बॅटिंग होणं मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सूर गवसणं इम्पॉर्टंट आहे. एक शैलीदार फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. स्वयं आतापर्यंत 2 चेंडू फक्त 2च धावा. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगला चेंडू. अपेक्षेपेक्षा चेंडू जास्त बाउन्स होत नाहीये, वरती येत नाहीये. आणि या चेंडू थोडासा सरप्राईज होतोय तो नितेश. कारण चेंडू बॅटच्या खालून निघून गेला तो थेट यशस्वी संजय पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. 42 धावा रोखायचे असतील तर अशाच प्रकारचे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील निर्जय संघासमोर. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू. अप्रतिम फटका. चेंडू एज घेऊन थेट निघून गेलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 2 टप्प्याने सीमारेषे बाहेर चौकार. चेंडू लीडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये थोडासा त्या ठिकाणी चतुर्शक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करत होता. चांगला प्रयत्न एकदा तिथे कंप्लीट केली. चेंडूवर धावसंख्येत भर होईल. मागच्या चेंडूवर चौकार, 2 सिंगल, अजून एक सिंगल, 7 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग गेला विशाल पवार. एक स्टायलिश क्रिकेटर, तेवढाच भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो विशाल स्ट्रायकिंग गेला. या जोडीने कित्येक वर्ष या संघाला चांगले दिवस किंवा चांगल्या क्रिकेट स्पर्धा जिंकून दिलेल्या आहेत. चॅम्पियन कित्येक वेळा ठरलेत या जोडीच्याच माध्यमातून. पुढचा चेंडू स्वयंचा. विशाल समोर. बॉटम हँडचा वापर. चेंडू ज्याप्रमाणे खाली जातोय झपकन आतमध्ये येतोय त्या मुवमेंटला काहीच उत्तर नव्हतं विशालकडे. सन्मान दिला. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं मिड ऑफ मध्ये. आणि एकही धाव तिथे मीनाने या चेंडूवर. धावसंख्या आपण बघतो एकूण धावसंख्या धावफलकावर 7 धावा. रिक्वायर्ड रन रेट जो होतो मेंटेन करायचो 10.5चा, पण त्यापैकी 7च धावा इथे अंकित करू शकलाय प्रथम पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये. आणि सुरुवात चांगली केली स्वयंने. चला जास्त वेळ विकेटवर घालवू नका. विकेटच्या बाहेर तुमच्याकडे भरपूर जागा आहे, त्या ठिकाणी तुम्ही टीम मिटिंग कंप्लीट करा. शक्यतो विकेटचा वापर करू नका आणि टीम मिटिंग जास्त घेऊ सुद्धा नका. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा विदाउट लॉस. 42चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर विवेक माळी येतो गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्ले संपल्यानंतर. आणि बघायचं पॉवर प्ले आता संपल्यानंतर कशा प्रकारे बॅटिंग इथे केली जाईल. 42चं लक्ष. अजूनही 35 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये. 18 बॉल 35 टू विन. बघूया फिल्डिंग पोझिशन राईट हँडर नितेशसाठी कशा प्रकारे असणार आहे.
ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलाय. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू थोडासा वाईडिश उभा आहे. मिड ऑफला एक पॉईंट आहे, एक थर्ड मॅन आहे, एक लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. ऑफ साईडला ऑन साईडला बघूया डीप लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग डीप मध्ये आणि खेळाडू सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग मध्ये. 5 खेळाडू पॅक केलेत पूर्णपणे आपण बघतो ऑफ साईडला. आणि विवेकचा पहिला चेंडू आहे षटकातला. संजय डीप मध्ये गेला, राहुल एसटीच्या मागे. सर्कलच्या आतमधल्या खेळाडूंची जागा तो बदलतोय संजय डीप मधून. म्हणजे पॉईंटच्या खेळाडूच्या वाला कव्हर पॉईंट सुद्धा आणला त्याने. विवेकचा पहिला चेंडू या षटकातला, ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन स्लाइस केलाय, पॉईंटच्या डोक्यांना काढला, एक टप्पा घेऊन चेंडू सरस सीमारेषे बाहेर. अपिश अँड पनिश, चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार, भरपूर शॉर्ट पिच चेंडू होता. पुढील चेंडू विवेकचा, थांबून खेळलाय, पॉज अँड डिस्पॅच. थेट आपण बघतोय स्क्वेअरला कॅमेरामॅनच्या थोडासा बाजून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बेमट्या भगत जे प्रेक्षकांसाठी स्टँड बनवलेला त्या ठिकाणी आपण बघितला हा फटका. 2 स्टँड आपण बघत आहोत प्रेक्षकांसाठी. स्वर्गीय नवीन गायकवाड स्टँड आणि बेमट्या भगत स्टँड आपल्याला बघायला मिळत आहेत. दोघांच्या स्मरणार्थ आपण हे स्टँड्स बघत आहोत. पुढचा चेंडू, ओ गुड लाईन आणि गुड लेंथ ऑल्सो. 2 मोठे फटके मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलं विवेक माळीने पुढच्या चेंडूवर. धावसंख्या 17, एक षटकार एक चौकार या षटकामध्ये. 42चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 25 धावांची अजूनही गरज. बघा ऑस्टनच्या बाहेरचा चेंडू होता, खेचला अक्षरशः चेंडू हवेमध्ये. साहिल चेंडूच्या खाली जज करते, गुड कॅच, गुड फिनिश अँड फर्स्ट विकेट डाऊन. नितेश बॅक टू डग आउट. संघ आपला निर्णय पण कळवायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच सुरू करायची आहे. वसार संघाचा निर्णय अपेक्षित आहे. चला बॅट्समन पाठवून द्यायचे निळजे संघ. हितेश मडवीचं आगमन झालंय आणि 3 दिवसानंतर हा चेहरा दिसलाय फायनली स्टेजवर. हितेश मडवी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला थँक्यू. वसार संघाने निर्णय घेतला आम्ही गोलंदाजी करू. म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि आज हे पूर्ण व्यासपीठ भरून निघेल आणि त्यामध्ये हा चेहरा ऍड होतोय हितेश मडवी. व्यासपीठाची शोभा वाढवतात. मनपूर्वक स्वागत. 17 लॉस ऑफ 1, फर्स्ट विकेट डाऊन. आणि बॅटिंगसाठी संतोष पाटील आज लवकर प्रमोट केलंय. संतोष पाटीलला आक्रमक फटकेबाज आहे, आक्रमक फलंदाज आहे आणि बघायचं आहे काय उत्तर असणार आहे पुढच्या काय चेंडूवर विवेक माळीच्या विरुद्ध. 17 लॉस ऑफ 1, एक षटकार एक चौकार एक डॉट आणि त्यानंतर विकेट. संतोष पाटील इज अ न्यू बॅट्समन ॲट स्ट्रायकिंग एंड. पुढील चेंडू विवेकचा. संतोष पाटीलसाठी फिल्डिंग सेट आहे. ऑन साईडला 3 खेळाडू डीप मध्ये. ओ पॅरल स्ट्रोक, खेळाडूच्या हातामध्ये थेट जातोय की काय. इथे होती ती चूक संजय कडून. दोन्ही हाताने ती मोठी चूक केली संजयने. विवेक माळीने भाग पाडता फटका खेळत असताना त्या ठिकाणी झेल देण्यासाठी, पण एक हातात आलेला झेल सुटलाय संजय कडून.
ही चूक आहे की घोडचूक आहे याचं उत्तर मिळेल थोड्या वेळात. गोलंदाज प्रयत्न करतात आपल्या गोलंदाजीतना समोरच्या फलंदाजांना कशा प्रकारे वेसण घालता येईल, कशा प्रकारे त्यांना बांधून ठेवता येईल, त्यामध्ये यशस्वी झालाच होता या मुवमेंटला तो म्हणजेच विवेक माळी. पण संजयने चूक केली आहे, सिनियर खेळाडूकडनं झाली आहे ती चूक. एकदा तिथे मिळते इथे मात्र संतोष स्ट्राईक रोटेट करतोय लेफ्ट हँडर विशालकडे. धावसंख्या 18 धावा. विवेक माळी चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन अप्रतिम फटका, पण शतशक आहे डीप मध्ये. स्वाईप केली होती बॅट, चांगला स्वीपचा फटका, पॅडल स्वीपचा फटका, पण प्रोडक्शन डीप मध्ये ठेवण्यात आलंय विशालसाठी. तोपर्यंत एकच धाव मिळते आणि तोपर्यंत 2 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा आहेत धावफलकावर. 9.5ची गती मेंटेन केली आहे. रामदास ढोणे साहेबांचं आगमन होते, मनपूर्वक स्वागत आहे त्यांचं आगमन. आता रामदास ढोणे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बायसिकल त्यांनी पुरस्कृत केली आहे. आणि अशा कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही बघितलंय की मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बाईक सुद्धा ते स्पॉन्सर करताना आम्ही कित्येक वेळा बघितलं. श्री रामदास ढोणे साहेब दानशूर व्यक्तिमत्व. आणि आज पूर्णपणे किटमध्ये पूर्णपणे आपण बघतो त्यांचा पोशाख उमेदवार आहेत आणि उमेदवारीमध्ये निश्चितच भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार सुद्धा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी त्यांना मिळाली आहे. श्री रामदास ढोणे साहेब यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आणि हृदयाच्या अंतकरणात आम्ही शुभेच्छा त्यांना देत आहोत त्यांच्या या निवडणुकीसाठी, त्यांच्या या प्रचारासाठी. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय रामदासजी ढोणे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम 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 या श्री तिसाई चषकामध्ये त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. उद्घाटन प्रसंगी सुद्धा साहेब उपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा या व्यासपीठावर ते शोभा वाढवतात त्यावर त्यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो आणि शुभेच्छा देण्यात त्या म्हणजे निवडणुकीसाठी. रोहिदाजी ढोणे यांच्या स्मरणार्थ ही बायसिकल इथे देण्यात आलेली आहे मालिकावीरसाठी. त्याबद्दल साहेबांचे सुद्धा आभार इथे व्यक्त करत आहोत. वसार संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल. नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. भरपूर सारे पुरस्कर्ते या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. एकवीस धावांची अजूनही गरज आहे. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. गोलंदाज स्वतः तिथे चेंडूच्या फॉलो करतोय, चेस करतोय, चेंडू कव्हर करतोय, रनआउटची संधी त्या ठिकाणी आणि तोपर्यंत थोडासा दिरंगाई, थोडासा वेळ घेतलाय. बॅकअपला खेळाडू त्या ठिकाणी होता आणि या 2 धावा धावून इथे पूर्ण होतात या चेंडूवर. 2 धावेची मध्ये धावसंख्या 23 धावा, धावफलक 23. अंकी झाले. 42 धावसंख्येचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये जर्मन क्रिकेट संघ निळजे करतोय. सेकंड राऊंड मध्ये दोन्ही संघ एक सामना जिंकून वरती आलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये पिसवली संघाने मात्र जुंडमुली संघाला मात्र अवघ्या 43 धावांवर रोखलं आणि 44 धावसंख्येचा लिलया पाठलाग इथे मात्र केला. पण या मुवमेंटला मात्र 42चं लक्ष आहे 4 षटकांमध्ये आणि त्यापैकी आपण बघतोय म्हणजेच 23 धावा अंकित झाले. अजून 19 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू. Oh, what a shot! Stand and deliver. What a connection! Beautiful stroke. सीमारेषेच्या बाहेर षटकार. चेंडूला व्हॉट अ शॉट इज दॅट. षटकारामुळे धावसंख्या सुद्धा उंच उडवून जाऊन विसावते ती म्हणजे तब्बल 29 या धावसंख्येवर 29. रवी वालेचं आगमन झाले. रवी वाले अत्यंत ज्येष्ठ खेळाडू आहेत वसर संघाचे, सगळ्यात अनुभवी खेळाडू या संघामध्ये.
बॅकफुटला गेला, पंच केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड ऑफला उभा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्या एकूण 30 धावा धावफलकावर. आता मात्र 12 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त एका गाड्याच्या मोबाईलमध्ये सध्या स्थिती खूप चांगली आहे जर्मन क्रिकेट संघ निळजे या संघाची. दर्जेदार खेळ केला या संघाने. पहिल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर प्रतिक्रियवन गावदेवी हेटूटने संघासमोर चांगला खेळ करत असताना त्या धावसंख्येचा पाठलाग इथे होऊ शकला नाही. फक्त 48 धावा केल्या होत्या निळजे संघाने आणि त्याचा पाठलाग हिरवडणे संघाने केला नाही. चांगली दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते त्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू साहिल. हो, पुलचा फटका दाखवायचा होता पण टायमिंग जमलं नाही. साहिलचा चेंडू निर्धाव जातोय. चांगला कमबॅक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला. लास्ट बॉल. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. साहिल शेवटचा चेंडू घेऊन समोर संतोष. ओ, अजून एक सबमरीन डिलिव्हरी. काल राहतोय चेंडू. निर्णय षटकामध्ये सामना आता गेलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 12 धावांची सामना जिंकण्यासाठी. या पण आता वळूया व्यासपीठावर. मी गुरुनाथ गायकवाड साहेबांना विनंती करतो की आता त्यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. सन्माननीय रामदासजी ढोणे साहेबांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. विनंती करतो गुरुनाथ गायकवाड यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. सन्मान संपन्न होतोय. मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो साहेबांचं की आपण अत्यंत अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय. शेड्यूल सध्या त्यांचं खूप बिझी आहे. निवडणुका तोंडावर असताना मात्र तरी सुद्धा मात्र खूप चांगला वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभारी ते व्यक्त करतो. गुरुनाथ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण हा ते सन्मानित करू इच्छितो. सर्व त्यांचे सहकारी त्यांचे सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. या श्री देसाई चषकामध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. 12 धावांची अजूनही गरज आहे. क्लोज मॅच आहे. बघायचं कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना झुकणार. गोलंदाजी करण्यासाठी निर्णायक षटक घेऊन आलाय अपकमिंग अजून एक यंगस्टर सुजित. ज्या गोलंदाजाकडे सामनाला कलाटी देण्याची क्षमता आहे असा गोलंदाज निर्णायक षटकामध्ये आलाय मानेरे गावाईंकडून. पहिला चेंडू राऊंड विकेट लेफ्ट हँडर समोर. ओ, चेंडू समोर उचललाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट बघा खराब. चेंडू हातामध्ये होता तिथे साहिल होता संघाचा संघनायक आणि त्याने चूक केली आहे, घोडचूक केली आहे आणि चेंडू थेट सीमारेषे बाहेर. षटकार. माध्यमातून ही पारितोषिक आम्हाला बघायला मिळते सिरीज मध्ये मालिकेवरसाठी स्पोर्ट्स बायसिकल. साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया त्यांच्या पूर्ण वाटचालीसाठी. ऑल द बेस्ट. विजय भव. पहिले चेंडू षटकार. ओ, अप्रतिम लेग कटर बॉल लेफ्ट हँडर साठी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी पण पंचांचा इशारा तो वाईड बॉलचा. भरपूर बाहेर येऊन हा चेंडू एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. पहिल्याच चेंडूवर एक नामी संधी होती कोणाला त्या ठिकाणी झेल पकडण्याची आणि तेलही गेले आणि तूपही गेले अशी संधी अशी आपण बघतो की त्या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे पिसवली संघासाठी. व्हेरी फर्स्ट बॉल झेल सुटला. षटकार बघायला मिळाला. पुढचा चेंडू वाईड बॉल. आता 5 चेंडू 5 धावांची 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावा माफ करा. पुढचा बॉल डॉट टाकलाय. चांगला चेंडू हाताला होता गोलंदाजाने सुजितने. त्या सुजितची मगाशी चर्चा सुरू होती. उंबारड्याच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. भन्नाट गोलंदाजी केली होती.
चेंडू हवेमध्ये आणि दोन खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार.